तुम्हाला नाकारणारे तुमच्याशी बोलायला तरसतील. जे सतत तुम्हाला रडवत होते ते स्वतः रडतील. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते जी सतत आपल्याशी वाईट वागत असते. अशी एक तरी व्यक्ती असते जी आपल्याला हवी असते, मात्र ती आपल्यापासून दूर असते. कित्येक वेळा आपली पत्नी आपलं ऐकत नाही. कित्येक वेळा आपले पती आपल्याला किंमत देत नाही. घरात रोज भांडणं होतात, घरात रोज वाद होतात, पण बऱ्याच वेळा आपल्याला टार्गेट केलं जातं. कुठे पण काही पण घडलं, काही पण झालं, जबाबदार आपल्याला धरलं जातं. बऱ्याच वेळा असं होतं की शेजारची लोक त्रास देतात. एखाद्या ठिकाणी तुम्ही नोकरी करताय तर त्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट केलं जातं. एखादा छोटा मोठा व्यवसाय असतो, तिथे लोक आपल्याला त्रास देतात. बघा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुणाचाही त्रास असेल, कुणीही तुम्हाला टार्गेट करत असेल, विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल, सतत तुम्हाला टॉर्चर करत असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. तुम्हाला त्रास देणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून लांब ठेवण्यासाठी, किंवा जी व्यक्ती तुम्हाला रडवतीये, जी व्यक्ती सतत तुम्हाला टार्गेट करतीये, त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जागा दाखवण्यासाठी अशी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुमच्यासोबत किंवा खिचात तुम्हाला ठेवायची आहे. बघा, मी तुम्हाला 2 उपाय सांगते. दोघांपैकी तुम्ही कुठला पण एक करा. तुम्हाला शक्य असेल तर दोघांपैकी तुम्ही 2ही करा. सगळ्यात पहिला उपाय आहे वशीकरणाचा. एखादी व्यक्ती तुम्हाला हवी आहे पण ती तुमच्याकडे येत नाही आहे. एखादी व्यक्ती रागावली आहे, एखादी व्यक्ती गैरसमज करून कुठेतरी तुमच्यापासून दूर गेलेली आहे, सतत तुमचा राग करतीये, पण ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी असेल. त्या व्यक्तीने सगळं तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटत असेल, त्या व्यक्तीने तुम्ही सांगावं तसं करा, म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही सांगावं त्याने तसं करावं असं तुम्हाला वाटत असेल, तर हा पहिला उपाय करा. या पहिल्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक गोमती चक्र. कुठेही जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा दुकानात तुम्हाला गोमती चक्र मिळेल. एक गोमती चक्र तुम्हाला घ्यायचं आहे, एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे, एक फूलवाला लवंग घ्यायचं आहे आणि गुलाबाचं अत्तर घ्यायचं आहे. आठवड्यातील कुठल्याही दिवशी, शक्यतो शुक्रवार, गुरुवार, नाही तर आठवड्यातील कुठल्या पण दिवशी तुम्हाला घराच्या एका छान कोपऱ्यात निवांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. बसल्यानंतर बघा, देवघराच्या समोर बसा किंवा पश्चिम दक्षिण दिशेला बसा, असं काही नाही. जिथे तुम्हाला कुणी डिस्टर्ब करायला येणार नाही, टोकायला येणार नाही, अशा शांत ठिकाणी बसायचं आहे. आता सगळ्यात पहिले धागा घ्यायचा आहे. जो लाल धागा तुम्ही घेतलेला आहे तो तुम्हाला हातात, उजव्या हातावर घ्यायचा आहे आणि त्या धाग्याला तुम्हाला गुलाबाचं अत्तर लावायचं आहे. थोडंसं अत्तर स्प्रेड करा. गुलाबाचं अत्तर त्या धाग्याला छान असं व्यवस्थित चोळून घ्या. आता हा जो धागा आहे हा पूर्ण गुलाबाच्या अत्तरात छान सुगंधित होईल. आता गोमती चक्र घ्यायचं. गोमती चक्र जे आहे हे सगळ्यात पहिले एका काचेच्या भांड्यामध्ये ठेवायचं. काचेची प्लेट, काचेची वाटी, काचेचं डिश असेल, काचेचं कुठलं पण मोठं छोटं भांडं असेल, त्याच्यामध्ये हे गोमती चक्र तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या गोमती चक्राच्या वरती फूलवालं लवंग ठेवायचं आहे. फूलवालं लवंग ठेवत असताना तुम्हाला लवंगाचं जे फूल आहे त्या फुलाला तुम्हाला थोडंसं गुलाबाचं अत्तर लावायचं आहे, किंवा गुलाबाची अत्तराची बॉटल घ्याल, ती खोला आणि त्या फुलावरती थोडंसं अत्तर टाका. आता तुम्हाला हे फूलवालं लवंग जे आहे त्याने गोमती चक्रावरती तुम्हाला अत्तर अर्पण करायचं आहे. जेव्हा तुम्ही लवंगाच्या फुलाने गोमती चक्रावरती अत्तर अर्पण कराल तेव्हा तुम्हाला ज्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं आहे, किंवा ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे खेचायचं आहे, त्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. मंत्र खूप सोपा आहे, व्यवस्थित ऐका. मंत्र आहे ओम क्लीम क्रीम. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ओम क्लीम क्रीम राजेश वश वश स्वाहा. ओम क्लीम क्रीम तृप्ती वश वश स्वाहा. सांगितलेला मंत्र फक्त एकदा म्हणा आणि फूलवाल्या लवंगाने ते
सुगंधी अत्तर गोमती चक्रावर अर्पण करा. पुन्हा दुसरा थोडंसं तुम्हाला अत्तर घ्यायचं आहे, पुन्हा सांगितलेला मंत्र म्हणायचा आहे आणि पुन्हा त्या लवंगाने गोमती चक्रावरती अत्तर घालायचं आहे. असं 7 वेळा करायचं आहे. 7 थेंब अत्तराचे गोमती चक्रावरती पडले पाहिजे आहे तंत्रमंत्र करून. इतकं केल्यानंतर तुम्हाला तो धागा घ्यायचा आहे, जो धागा आपण सुगंधी अत्तरात बुडवलेला तो धागा घ्यायचा आहे, लाल धागा. आणि आता या लाल धाग्यामध्ये तुम्हाला हे फूलवाला लवंग मध्यभागी तुम्हाला बांधायचं आहे. समजा मोठा एखादा असा धागा असेल मोठा, तर मध्यभागी ते लवंग बांधा. ठीक आहे, गाठ मारून बांधा. आता हे लवंग, धागा बांधलेलं हे लवंग तुम्हाला गोमती चक्राला 7 वेळा गुंडाळायचं आहे. एकदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा, सातव्यांदा. 7व्यांदा गुंडाळल्यानंतर शेवटी 7व्यांदा तुम्हाला त्या गोमती चक्राला गाठ मारायची आहे. ठीक आहे, इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे गोमती चक्र तुम्हाला उजव्या हातात पकडायचं आहे, घट्ट पकडायचं आहे. आणि ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय, पतीसाठी, पत्नीसाठी, सासूसाठी, मुलांसाठी, मुलं तुमची दूर आहेत किंवा अन्य कुणीही, ती व्यक्ती तुमच्याकडे येत आहे, ती व्यक्ती तुमची होत आहे, ती व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे, ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत आहे, ती व्यक्ती सगळं तुमचं ऐकत आहे, असे चित्र डोळ्यासमोर 5 मिनिटं उभं करायचं आहे. आणि त्याच्यानंतर धागा बांधलेलं बघा, सुगंधी लवंग असणारं धागा बांधलेलं हे गोमती चक्र तुम्हाला कमीत कमी 21 दिवस, जर पुरुष करत असतील तर 1.25 महिना आणि महिला करत असतील तर 21 दिवस तरी हे गोमती चक्र तुम्हाला तुमच्या डाव्या खिच्यात ठेवायचं आहे. आता समजा साडी घालताय तर डाव्या बाजूला ते बांधा, किंवा ट्रॅक टी शर्ट घालताय तर डाव्या खिच्यात ठेवा. म्हणजे आपल्या डाव्या बाजूला हे गोमती चक्र जे आहे हे 21 दिवस तुम्हाला ठेवायचं आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते गोमती चक्र तिथून काढायचं आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे पण पवित्र झाड असेल, तुळस सोडून अन्य कुठलं पण, किंवा तुळस पण चालू शकते असं काही नाही, कारण गोमती चक्र अत्यंत पॉवरफुल, पवित्र आणि लक्ष्मीवर्धक आहे. त्यामुळे हे गोमती चक्र तुम्हाला 21 दिवसानंतर किंवा 1.25 महिन्यानंतर तुम्हाला कुठल्याही पवित्र झाडाच्या मातीमध्ये ते दाबायचं आहे. जेणेकरून पवित्र जागी ते दाबल्याने ती पवित्रता तुमच्या नात्यात कायम राहील आणि तिथे त्या मातीत ते पुरल्याने कायम तुमच्या नात्यामध्ये तसाच पवित्र आणि गोडवा राहील. बघा, हा उपाय वशीकरणासाठी खूप पॉवरफुल आहे. जे गोमती चक्र आहे हे लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्त्वाचं मानलं जातं, तितकंच महत्त्वाचं गोमती चक्र हे ॲट्रॅक्शन पॉवर म्हणजे आकर्षण क्षमता, सौंदर्यता वाढवण्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त मानलं जातं. जेव्हा फूलवालं लवंग हे कुठल्याही व्यक्तीला आपल्याकडे खेचण्यासाठी शास्त्रात अत्यंत उपयुक्त मानलं जातं. जेव्हा तुम्ही ते लवंग धाग्यात बांधून तंत्रमंत्र करून गोमती चक्राला बांधता आणि जेव्हा सलग 21 किंवा 1 महिना हे गोमती चक्र स्वतःच्या सोबत ठेवता, तेव्हा तेवढ्या दिवसात ते सिद्ध होतं. तेवढ्या दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसाठी त्याच्या नावाने तुम्ही ते म्हणजे मंत्रतंत्र केलेलं असता, तेव्हा बरोबर ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागते. जी व्यक्ती तुमच्याशी बोलतही नाही ती व्यक्ती तुमच्याशी बोलायला लागते. खूप साधा, खूप सोपा, पण खूप पॉवरफुल हा उपाय आहे. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. एखादा व्यक्ती बघा तुमच्याशी खूप भांडत असेल, एखादा व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देत असेल, विनाकारण एखादा व्यक्ती तुमच्याशी शत्रूसारखा वागत असेल, किंवा मग तुमच्या जवळचा किंवा तुमच्या एखादा घरातला असा व्यक्ती आहे जो सतत तुम्हाला टॉर्चर करत असेल, काही ना काही कारण काढून तुमच्याशी वाद घालत असेल, तर त्यासाठी ही शत्रुबाधा दूर करण्यासाठी हा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे. प्रत्येक आठवड्यातील शनिवारी आणि गुरुवार आणि शनिवार 2 दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक मातीचं भांडं किंवा एखादी मातीची पणती किंवा एक मातीचं भांडं घ्या. घरातल्या कुठल्याही दक्षिण दिशेला, आपल्या घराचा दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागात, किंवा घराचा जो मेन दरवाजा उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या समोर हे मातीचं भांडं ठेवा. या मातीच्या भांड्यामध्ये 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या घाला. आपला जो भीमसेनी कापूर असतो या भीमसेनी कापराच्या 4 ते 5 वड्या घाला आणि हा कापूर पेटवा म्हणजे प्रज्वलित करा. जसा भीमसेनी कापूर मातीच्या भांड्यामध्ये पेटल
पेटेल म्हणजे पेटत असेल, त्यातून अग्नी बाहेर पडत असेल, तेव्हा त्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या नावाने जो तुम्हाला त्रास देतोय, टॉर्चर करतोय, टार्गेट करतोय, त्या व्यक्तीच्या नावाने 7 तमालपत्र जाळा. 7ही तमालपत्रांवरती काळ्या रंगाच्या पेनाने किंवा मग कोळसा असेल काळा, तर त्या कोळशाने 7ही तमालपत्रांच्या वरती फक्त त्या व्यक्तींचं नाव लिहायचं. आणि या 7ही तमालपत्रा ज्या आहेत त्या एक एक करून तुम्हाला तिथे त्या जाळायच्या आहेत. 7ही तमालपत्र जळून झाल्या, पूर्ण कापूर विझला, त्याचा जो काही म्हणजे त्याची जी काही राख होईल ती घराच्या बाहेर टाकून द्यायची. घरात आणायची नाही, घराच्या बाहेर जायचं, लांबपर्यंत कुठेही ती राख फेकून द्यायची. तुम्ही कमीत कमी 1 महिना हा उपाय करा. या गुरुवारी करताय, पुढच्या गुरुवारी किंवा गुरुवार शनिवार असं 1 महिना तुम्ही करून बघा. एका महिन्यामध्ये तुमच्या घरातील पूर्ण वातावरण तुम्हाला पवित्र दिसेल. ज्या व्यक्तीच्या नावाने ते तमालपत्र तुम्ही जाळताय ना, ती व्यक्ती पूर्णतः तुमच्यापासून लांब असेल. त्या व्यक्तीचा त्रास तुमच्या आयुष्यातून संपलेला असेल. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही तमालपत्र जाळाल तो व्यक्ती तुमच्या पायावर असेल. तमालपत्र, तेज पत्ता हे शत्रुबाधा दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानलं जातं. जेव्हा तमालपत्रावरती शत्रूचं नाव घेता आणि जेव्हा तुम्ही ते भीमसेनी कापरामध्ये तुमच्या शत्रूच्या नावाने जाळता, फक्त जळत असताना तुम्ही जेव्हा ते तमालपत्र सोडाल तेव्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. समजा माझा एखादा शत्रू आहे ज्याचं नाव राजेश आहे, मला त्रास देतो, मी त्याचं नाव राजेश असं लिहिलेलं आहे तमालपत्रावरती, तर ते तमालपत्र जेव्हा मी त्या अग्नीमध्ये टाकेल, कापरावरती टाकेल, तेव्हा राजेश स्वाहा, राजेश स्वाहा, राजेश स्वाहा, राजेश स्वाहा असं नाव घेऊन पुढे स्वाहा तुम्हाला म्हणायचं आहे. 7ही तमालपत्र जाळताना फक्त एवढंच, त्या व्यक्तीचं नाव घेऊन स्वाहा तुम्हाला म्हणायचं आहे. एका महिन्यामध्ये तुम्ही याचा रिझल्ट स्वतः मला सांगाल. जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत होती किंवा घरात कुठलीही व्यक्ती रडवत होती ती पूर्णतः सुधारून जाईल. खूप साधे सोपे 2ही उपाय आहेत. दोघांपैकी 1 करा, शक्य असेल तर 2 करा.